नमस्कार मित्रांनो. या महिन्यात वेगवेगळे शेतकरी आंदोलन, मोर्चे, बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन, शेतकरी विषयक प्रश्नांच्या बाबत हा महिना गाजलेला ठरला. मित्रांनो, मला या प्रश्नांच्या बाबत 2-3 महत्त्वाच्या टेक्निकल बाबी सांगण्याची माझी ही आज प्रयत्न आहे की मी शेतकरी प्रश्नाबाबत टेक्निकल बाबी काय आहेत जे अडचणीच्या ठरत आहेत त्याबद्दल मला बोलावं असं वाटलं. मित्र, पहिली गोष्ट ही आहे की जसं आपण मागच्या काही काळामध्ये बघितलं असेल की शेतकऱ्यांना पीक विम्याचे जे पैसे मिळायचे ते 126 रुपयाचा चेक, 22 रुपयाचा चेक, 256 रुपयाचा चेक, असे तुटपुंज्या रकमेचे चेक मिळत होते. आता ही मदत होती की थट्टा होती हा नंतरचा विषय, परंतु हे जे चेक मिळत होते इतक्या कमी रकमेचे नुकसान भरपाई म्हणून, ह्याचं काय कारण आहे? टेक्निकल बाब अशी आहे मित्रांनो, ज्या सूत्रामुळं हे कॅल्क्युलेशन केल्या जाते ते सूत्र असं आहे: नुकसान भरपाई बरोबर उंबरठा उत्पन्न वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न भागीला उंबरठा उत्पन्न गुणिला विम्याची संरक्षित रक्कम. आता याच्यामध्ये विम्याची संरक्षित रक्कम हा जो पार्ट आहे त्याला कॅपिंग आहे, म्हणजे ते कमी जास्त होऊ शकते, त्याचा अधिकार कोणाला तरी आहे. आणि ती ज्यावेळेस त्या अधिकारात येते आणि शेतकऱ्याला देण्याचा विषय जेव्हा येतो एखाद्या बँकेला किंवा एखाद्या विमा कंपनीला, तर ही रक्कम जी आहे ही कमीच राहणार आहे. म्हणजे कमी कशी होईल याच्याकडेच त्या कंपनीचं लक्ष राहणार आहे. म्हणण्याचा अर्थ माझा हा की कमी रकमेचा गुणाकार, कमी रकमेनं जी रक्कम कमी आहे त्या रकमेचा गुणाकार आणि जी रक्कम मोठी आहे त्या रकमेचा भागाकार. हे साधं सूत्र आहे की मोठ्या रकमेचा भागाकार जर असेल, छोट्या रकमेचा गुणाकार जर असेल, तर ही रक्कम नुकसान भरपाईची मोठी कशी येईल? मित्रांनो, मला एक साधी गोष्टी, जसं आपण एखादा विमा घेतो, एखाद्या मोटरसायकलचा अपघात झाला, एखाद्या गाडीचा अपघात झाला, तर ते जसं आपल्याला कळते की हे पार्ट तुटलं, याची किंमत इतकी, याचं नुकसान भरपाई इतकी. शेतीच्यासाठी असं लागू होत नाही. हवामानाच्या बदलामुळे नुकसान होते, अतिवृष्टीमुळे नुकसान होते, पुरामुळे नुकसान होते, आलेलं पीक जे असते ते कधी हातात येत नाही त्याच्यामुळे नुकसान होते. त्यामुळे तुम्ही याला नक्की किती नुकसान झालं हे मोटरसायकलच्या एखाद्या गाडीच्या पार्टसारखं तुम्हाला मोजता येणार नाही. तुम्हाला मग काय करावं लागेल? तर माझी या निमित्तानं सरकारकडे सुद्धा आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा या बाबतीकडे लक्ष आपलं देऊन ही मागणी मंजूर करून घ्यायला पाहिजे असं मला वाटते. तीही की या सूत्रामध्ये तज्ज्ञांनी याच्यावरती काम करावं, एखादा कॉन्स्टंट कोएफिशियंट याच्यामध्ये टाकावा, जेणेकरून ही नुकसान भरपाईची येणारी जी रक्कम आहे ती मोठी आली पाहिजे. सन्मानजनक राशी त्या कास्तकऱ्याला जर नुकसान झालं तर देता आली पाहिजे. हा एक मुद्दा. माझा दुसरा विषय असा आहे की दुसरा पॉईंट असा आहे माझा की जे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जर आपण धरलं तर विषुववृत्तापासून भारत आणि विषुववृत्तापासून ऑस्ट्रेलिया हे जवळपास सारख्या अंतरावर आहे. तिथला शेतकरी जो कापूस पिकवतो तो एकरी 30 ते 40 क्विंटल आणि आपला शेतकरी जो कापूस पिकवतो 10 ते 15 क्विंटल. काय फरक आहे? याच्यात फरक एकच आहे की जे BT बियाणं आपण वापरतो ते BG1, BG2 टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त या प्रतीचं हे बियाणं आहे. आणि ऑस्ट्रेलियातले जे शेतकरी कास्तकार जे बियाणं वापरतात ते BG5, BG6, BG7, आता BG8च्याही पुढे ते गेले. इतकं प्रगत, इतकं टेक्नॉलॉजिकली डेव्हलप्ड बियाणं ते वापरतात. आपण आपल्या मागणीमध्ये आंदोलकांनी आणि सरकारनं सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीवर आपण ही कशी अडॉप्ट करता येईल आपल्याला, जेणेकरून आपल्याकडलं कास्तकारांचं उत्पन्न वाढेल, यासाठी काम करणं गरजेचं आहे असं मला वाटते.
तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्र, ह्या सगळ्या प्रश्नांचा मूळ जे आहे, कास्तकारांच्या मुळावर उठलेला जो प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं मला असं वाटते की तो सिलिंगचा कायदा आहे. सिलिंगच्या कायद्यामुळे जे शेकडो एकरचा कास्तकार होता तो आता तुकड्यावरती आला. 2 एकरचा तुकडा, 5 एकरचा तुकडा, 6 एकरचा तुकडा, असा तुकड्याचा कास्तकार तो झाला. सिलिंगचा कायदा शेतकऱ्यांना लागू झाला. म्हणजे जे खरोखर शेती करतात, ज्यांचं उदरनिर्वाह शेतीच्या भरोशावर आहे, त्यांना हा कायदा लागू झाला आणि त्यांच्या जमिनीचे तुकडे पडले. परंतु एखादी कंपनी जर शेती करू इच्छित असेल तर त्यांना शेकडो हजारो एकर जरी जमीन घेऊन भाड्यानं घेऊन किंवा विकत घेऊन जर करतो म्हटलं तर त्यांना हा कायदा लागू नाही आहे. या बाबतीत गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. काही गोष्टी अत्यावश्यक कायद्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे. याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे. ह्या मागण्यांमध्ये या गोष्टीचा समावेश व्हायला पाहिजे. आपण आंदोलक म्हणून, आपण कास्तकार म्हणून, शेतकरी म्हणून आणि सरकार म्हणून सरकारने सुद्धा ह्या ज्या टेक्निकल बाबी ज्या ते लगेच करू शकतात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. हे जर झालं तर शेतकरी या पाशातून निघू शकेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे. आंदोलक आणि सरकार, मला जे म्हणायचं होतं हे कदाचित तुमच्यापर्यंत पोचलं असाल असं समजतो. धन्यवाद.